नमस्कार मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतोय की घरातील मोठ्या जाऊबाई राणीवर खूप जास्त संतापते आणि तिला सुनवायला लागतं की तू घरातल्या मोठ्या माणसांना कशी उलट बोलतेस आणि त्यांना हुकूम कसे काय सोडतेस. ती राणीला अगदी थेट शब्दात विचारते की तुझ्या आई वडिलांनी तुला घरात नेमके काय संस्कार दिले आहेत आणि तुझ्यामध्ये थोडी सुद्धा अक्कल किंवा कोणाबद्दल सहानुभूती उरलेली नाही का. ती राणीवर आरोप करते की तुला स्वतःशिवाय कोणाच्याही प्रकृतीची किंवा तब्येतीची काही काळजी नाहीये आणि तू फक्त स्वतःचाच विचार करतेस. या सगळ्यावर राणी खूप दुःखी आणि हतबल आवाजात स्वतःची बाजू मांडताना दिसते आणि ती सर्वांना सांगते की माझ्या पोटात खूप जास्त दुखतंय. राणी पुढे सांगते की मला खूप जोराची भूक लागल्यामुळं माझी उगीच चिडचिड होते आणि म्हणूनच मी अगदी साध्या पद्धतीने विचारलं होतं की मला जेवायला ताट कोणीतरी वाढून देता का ग. ती स्वतः स्पष्टीकरण देते की मी पोटूशी असल्यामुळे माझ्या शरीराची तशी नाजूक अवस्था आहे, नाहीतर मी कधीच कोणाची मदत मागितली नसती आणि सगळं काम स्वतःच केलं असतं. पण घरच्यांना तिचे हे म्हणणे अजिबात पटत नाही. उलट त्या राणीला आणखी खोटं ठरवतात आणि म्हणतात की तू आता तुझ्या बोलण्याचा सूर पूर्णपणे बदलतीस. त्या असाही आरोप करतात की जेव्हा जेव्हा तुझी चूक काढली जाते तेव्हा तेव्हा तू प्रत्येक गोष्टीत इंदिरा भाऊजींचं नाव पुढे करतेस आणि विषय जाणीवपूर्वक बदलून टाकतेस. राणीला या घरात आल्यापासून सतत असाच अपमान सहन करावा लागतोय आणि तिची कोणतीही साधी गोष्ट कधीच नीट ऐकून घेतली जात नाही. ही खंत तिला अस्वस्थ करते. घरात आणि नात्यामधील या सतत त्रासामुळे आणि कोणाकडूनही किंमत मिळत नसल्यामुळे तिचा संयम आता पूर्णपणे सुटत चाललेला दिसतोय. या सगळ्या रोजच्या रोज चालणाऱ्या अपमान आणि त्रासाला कंटाळून राणी आता घरात एक मिनिट सुद्धा थांबायला तयार नाही आणि ती वैतागून बोलते की यापेक्षा माहेरचं बरं होतं. ती रागाच्या भरात आत्ताच्या आत्ता शार्दूलला फोन करून आपल्याला न्यायला सांगेन असं स्पष्ट शब्दात सांगते आणि टोकाचा निर्णय घेते. हे सगळं वेडेपणाचं वर्तन बघून पूर्विका लगेच पुढे येते आणि राणीचा फोन तिच्या हातातून काढून बाजूला ठेवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. पूर्विका तिला अगदी प्रेमाने समजावते की अशा दिवसांमध्ये असा फारसा मोठा विषय जास्त करून चिडायचं नसतं आणि उगाच टोकाची पावलं उचलायची नसतात. राणीला डब्बा घेऊन जायला उशीर होऊ नये म्हणून पूर्विका स्वतः अत्यंत आपुलकीने पुढे येते आणि तिला जेवायला वाढायला तयार होते, जेणेकरून घरातील हा वाद तिथे संपून जाईल. ती राणीला समजावून सांगते की तिने काळजी न करता आधी शांतपणे जेवून घ्यावे आणि मग आपल्या कामावर निघावे. शेवटी रत्नाई सुद्धा बाकीच्या सदस्यांना तिथे समजावून सांगते की उर्मिलाच्या बोलण्याचं कुणी वाईट करून घेऊ नका, कारण तशी वेळ तशीच असते. ती स्पष्ट करते पोटूशी असलेल्या बायकांना वेळेवर जेवण नाही मिळालं की त्यांची अशी साहजिक चिडचिड होते, त्यामुळे तिच्या बोलण्याचा कुणीही राग मानू नका. रत्नाई प्रत्येकाला काळजीपूर्वक घेण्यास सांगते आणि उर्मिलाच्या स्वभावाची आपल्याला पूर्ण माहिती असल्यामुळे कुणीही या गोष्टीचे जास्त भांडवल करू नका असे म्हणून ती स्वतः तिथून निघून जाते. अशा प्रकारे हा सगळा प्रसंग घडतो, ज्यामध्ये राणीची हतबलता आणि घरच्यांचे गैरसमज पाहायला मिळतात. तर आजचा रिव्ह्यू कसा वाटला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.